हॅलो मित्रांनो, तर आज आपल्या 15 डे चॅलेंजचा तिसरा दिवस आहे. तर आज आपण लुमीज मेथड बघणार आहोत आणि आपण या लुमीज मेथडमध्ये स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करू आणि मग नंतर आपण पोर्ट्रेट काढू. लेट्स सी. तर तुम्ही आता बघू शकता, एक मोठा सर्कल काढून मी एक छोटा सर्कल काढलेला आहे आणि मी त्या सर्कलला 3 लाईनमध्ये डिवाईड केला आहे. तर आपण फर्स्ट लाईन काढली आहे, तर आपण त्या ठिकाणी आयब्रोज काढतो आणि जे सेकंड लाईन आहे आपण तिथे आईज काढतो आणि जे थर्ड लाईन आहे आपण तिथे काढतो नोज. तर चला बघूया. फर्स्ट लाईनपासून मी एक सरळ रेष काढली आहे. तर ते सरळ मी लाईन काढली आहे, तर तो आपल्या इयरचा जो आहे तर तो आपला स्टार्टिंग पॉईंट आहे आणि जो त्याचा मागचा भाग आहे तर तो एंड पॉईंट आहे, बरोबर. तर आता आपल्याला इयरपासून स्टार्ट करावं लागेल. म्हणजे असं काही गरजेचं नाही तुम्ही इयरपासूनच इयर नाही, आईजपासूनच तुम्ही स्टार्ट करू शकता. तर आईजपासून आपण स्टार्ट करणार आहोत की म्हणजे आपले जेव्हा आईज आणि नोज या दोन गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपण बाकी जे स्ट्रक्चर आहे तर आपल्याला एक म्हणजे अंदाज येतो की ही गोष्ट इथं आली पाहिजे. म्हणून मोस्ट ऑफ मी तर आईजपासूनच जे माझं आर्टवर्क आहे तर मी ते करण्याचा प्रयत्न करतो. इयर आणि आईज आणि नोज जर तुम्हाला या गोष्टी जर चांगल्या प्रकारे समजल्या तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्ही जे आर्टवर्क आहे तर तुम्ही ते अजून चांगलं बेटर काढू शकता. तर म्हणून प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जर तुम्ही या लुमीज मेथडने जर तुम्ही ट्राय केल्या गोष्टी तर तुम्हाला जास्त अजून बेनिफिट होणार. कारण याच्यामध्ये ज्या लाईन्स असतात तर आपल्याला त्या लाईन्स हेल्प करतात की कोणती गोष्ट कुठं आली पाहिजे. तर म्हणून हे जे लुमीज मेथड आहे तर हे बेस्ट वे आहे पोर्ट्रेट काढण्याचा. अशीच प्रॅक्टिस करा तर आपलं हे जे आर्टवर्क्स आहे तर आपलं हे पूर्ण झालेलं आहे. थँक्यू. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि एक कमेंट करून टाका. म्हणजे मला पण थोडं बरं वाटेल का म्हणजे मी काहीतरी करत आहो. थँक्यू.